यामध्ये लाल मिरची पावडर नाही वापरली आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकता. चवीपुरतंच मीठ टाकायचं. झालं. आता भाजी शिजली. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले रात्रीचे 8:30 झाले जवळपास. आम्ही बसलो इकडं भाजीची तयारी करत. हे अण्णा भाजी चिरताय. मेथीची भाजी आम्ही अशी चिरून आणि मग करतो. निसून घ्यायची, चिरून घ्यायची, मग करतो. हा बबडी बसला इकडं, दातात अटकत नाही. मोबाईल बघतोय तो. हे दातात अटकत नाही अशी कापून घेतल्या. अण्णा आज लग्नाला जायला. ते लग्न कसं झालं? चांगलं झालं लग्न. बुंदी होती, मराठमोळ जेवण होतं खेड्यातलं. बुंदी, उसळ, डाळ भात. झालं. भाजीच तयारी चालली आहे. वा, शेंगदाणे दळलेले होते ऑलरेडी. लसूण टाकला, हिरव्या मिरच्या टाकल्या. याचं मिक्सीमध्ये बारीक करून घेऊ. आपलं मिक्सर नव्हतं चालत. आलो आहे आपण आता वरती किचनमध्ये दळायला. ये रे, क्या हुआ रे? अभी कोई इधर क्या बोले? हाँ, अपना उस्ताद नहीं है, भाई लोग नहीं है, मौसी लोग नहीं है, तो बर्तन धोना पड़ेगा ना. खाएंगे तो धोएंगे, उसमें क्या है इतना. हे याच्यावरती दळून जातं 2 मिनिटात. खाचा 2 मिनिटात दळून जाईल लगेच. टमाटर टाकला, जिरे टाकलं. टमाटर चांगला त्याला तळू द्यायचा, जास्त फ्राय होऊ द्यायचा, म्हणजे तेवढेच त्याची टेस्ट वाढते. त्याचं ज्यूस असं भारी बनतं. अण्णा भाजी बनवून राहिले आज. नंतर ही पेस्ट टाकायची. शेंगदाणे, हिरवी मिरची, लसण चांगली फ्राय होऊ द्यायची. म्हणजे लसण तळल्या गेला पाहिजे. घेतली आपण कापलेली मेथी, स्वच्छ धुवून बाकी उरलेली भाजी आपल्या बबड्यानी सुराले इकडे. चला, झाली भाजी. मेथीला थोडं पाणी सुटतं, मग शिजवण्यापुरतं थोडं पाणी वापरायचं. कमी रसाची बनवायची असेल तर कमी रसाची बनवायची. मेथी आता उन्हाळा असल्यामुळे खूप महाग आहे. 30 रुपयाचा जोडा आणला आहे. काही दळल्या गेलं, काही दळल्याच नाही गेलं ते पाणी टाकून. पण चवीपुरतं थोडं नमक टाकायचं. यामध्ये लाल मिरची पावडर नाही वापरली आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकता. चवीपुरतंच मीठ टाकायचं. झालं. आता भाजी शिजली मित्रांनो. भाजी मस्त आहे. बा, अण्णाचं जेवण होत आलं. माझा फोन चालू होता म्हणून मी बाहेर होतो. तेवढं तिकडं भाजी शिजून अण्णा जेवण झालं. कशी झाली भाजी? एकदम मजेदार टेस्ट. दातात आटपणारी मोकळी मोकळी. बरोबर. सकाळची पण भाजी आहे यामध्ये दोडक्याची मस्त. ही पुरणपोळी उरलेली अजून. दूध गरम करून बबडी टाकल याच्यामध्ये, खायला मस्त. हे घेतलं मी वाढून. या जेवायला मस्त. भाजी चवली पाहू. बुचकी लागली, कोण आठवण काढतंय का आम्ही असं म्हणते पूर्वीचे लोक. मस्त झाली भाजी.
चांगली झाली. तेच घरी लागती मेथी नाही. तिखट नाही काय एवढी. तुम्हाला तिखट लागू राहिली? खवा तापल काय माहिती. तापला असेल पाणी. काय पण सुरू आहे पंख्याने हवा लागत गॅसला. तेव्हा नाही तर गरम होऊ आहे. तापलक बंद करेल ना तू लगेच. हे चालू कर ना पंखा लगेच. का रे होता. हा दूध पोळी दुधासंग वरपली. एक साईडला जमा करून ताट तिरपं करून वाचायचं. भिजल म्हणजे त्याच्यात दिली सगळीकडे पसरवून. वत बरोबर भिजला. ठेव सपाट. ह्याच्यात वत मला. त्याला एक गलास ठेव. ह्याच्यात वत मला. एक गल्ला असेल का? मी सांगायला होतं घेऊन ये. जाऊ दे आता. जेवढं राहील तेवढं. किती टाकू काय? भिजवलाच टाक ना. दम झालं. एवढं राहू दे तुला. त्याला एवढी जरा कडक पुसून बिडक घे, पोळी पुसून सगळी घे. भिजवून. पुरणपोळी त्याच्यात टाक. आता तिरपी धर ना सांग. तशी नाही धरता येत त्याला. जाऊ द्या. अर्धा बारला गंज झालं. चला जेवण बिवण झाल्यानंतर मस्त थोडं ड्युटीवरती गेलो. ड्युटीवरती गेल्यानंतर 11 वाजेपर्यंत थांबलो तिथं. तीन रूम गेलेत आज आणखी. आज परत तेच इथं कार्यक्रम चालू आहे कसला. तिकडे भागवत का काहीतरी चालू आहे. तिकडे 3 रूम गेलेत जवळपास त्यांचे कस्टमरला आता. आणि बाकी यासाठी एवढंच आहे. बघितलं मम्मी घरी नसल्यावरती असं हाताने करून खावं लागतं. भांडे वगैरे होते ते आपल्या अनिकेतनी घासून घेतले. उद्यापासून पण तसंच राहणार आहे. कारण मम्मी नाही 2-3 दिवस घरी गावाला गेली त्यामुळे. तर आजसाठी एवढंच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जवळपास आता जस्ट आलो आहे मी इकडे. ते कवरचं काम निपटून औषध वगैरे घेऊन झालं आहे माझं. तर जो पार्ट आवडला असेल त्याला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा. चव कशी वाटते ती बघू सांगा आम्हाला पण. आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करून झाल्यानंतर आपल्या चॅनल नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. भेटूया त्याचे नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये परत. तोपर्यंत एकच वादा. येस सर दादा. धन्यवाद.